शेगांव का स्वर्णा क्षेत्र परम श्रद्धेय पूज्यपाद जगतगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी की पवित्र उपस्थिति से श्रद्धालुओं के लिए दिव्य स्थल बन गया था। यहाँ उनकी कृपा और आशीर्वाद प्राप्ति की अभिलाषा लिए हजारों की संख्या में भाविक भक्त उपस्थित रहे थे। यह शुभ अवसर था विश्व वंदनीय अनंत श्री विभूषित जगतगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी इनका समस्य मार्गदर्शन एवं दर्शन समारोह का, जो दिनांक 8 और 9 अगस्त 2025 के दिन भक्तों की अपार श्रद्धा और उत्साह के साथ धूमधाम से संपन्न हुआ। परम पूज्य रामानंदाचार्य जी का कार्यक्रम स्थल पर शुभागमन होते ही युवा शक्ति द्वारा गुरुनाम के जयकारों से परम पूज्य रामानंदाचार्य जी का शानदार और भव्य स्वागत किया गया। संत पीठ पर परम पूज्य रामानंदाचार्य जी के आगमन पर श्रद्धालुओं ने जयकारों के साथ अटूट श्रद्धा और प्रेम भाव से स्वागत किया तथा उसके बाद इस पवित्र मंगलमय वातावरण में रामानंदाचार्य जी का पाद्य पूजन विधि पूर्वक किया गया। फिर प्रेम और स्नेहपूर्ण स्वागतारती से समारोह की गरिमामयी शुरुआत हुई। तत्पश्चात रामानंदाचार्य जी ने मार्गदर्शन करते हुए कहा कि माझ्या एका अभंगात सांगितलं, कळला नाही कळला नाही कळला नाही देव, आम्हा कळला नाही देव। या माझ्या अभंगामध्ये मी सांगितलंय अणुरेणुत देव आहे, नरेंद्र म्हणे शोधून पहा। हे मी म्हणतोय शोधून पहा, मग तुम्हाला वेदांनी जे सांगितले त्याची अनुभूती येईल, आमच्या संत महात्म्यांनी सांगितल्याची अनुभूती येईल। गजानन महाराजांनी आपल्या अभंगातून मंत्रातून तेच सांगितलं, गण गण गणात बोते, म्हणजे मी सर्वत्र चराचरामध्ये आहे। त्यांनी ते पाहिलंय, अनुभवलंय, तशा प्रकारे जगले, म्हणून त्यांचा तो मंत्र जो आहे गण गण गणात बोते, तो हे दर्शवतो की गजानन महाराज परमात्मा आहे। आणि त्याने आपल्या कृतीतून दाखवलं की जसं मला अशक्य नाही कोणतीच गोष्ट, तशी हे माणसा तुलाही अशक्य नाही आहे, तूही आपला आत्मउद्धार करून घेऊ शकतोस। म्हणून तुला 84 लक्ष योनीमध्ये अतिशय बुद्धिवान प्राणी म्हणून जन्माला घातला आहे। या बुद्धीचा वापर कर आणि उत्तम जगण्याचा प्रयत्न कर। तुला प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी चुकणार नाही आहेत। प्रपंच तुला करावंच लागेल, कारण तू मागच्या जन्मी जे जे काय केलेलं आहेस ते सगळं संचित झालेलं आहे आणि ते संचित घेऊन तुला यायचं आहे। त्याचं नाव आहे प्राक्तन। आणि जे प्राक्तनात लिहिलेलं आहे तिथेच जाऊन आपण मरणार। प्राक्तनात लिहिलेलं असेल आपण अब्जाधीश होणार, अब्जाधीश होणार। प्राक्तनात लिहिलेलं असेल की तू अब्जाधीश आहे, भिकारी होणार, भिकारीच होणार। हल्ली अहमदाबादमध्ये एक अपघात घडला आणि एअर इंडियाचं विमान, बोईंग विमान पडलं। त्याच्यामध्ये जे पेट्रोल होतं त्या पेट्रोलमुळे लोकांचे देह ॲक्च्युली वितळले, कारण 100 डिग्री जर तापमान झालं तर पाण्याला उकळी फुटते। हे 2200 सेल्सिअस वातावरण झालं, म्हणजे काय झालं असेल याचा विचार करा। म्हणजे लोखंडाच्या सळ्या होत्या त्या वितळल्या त्याच्यातल्या, मग बॉडीचं काय होईल याचा विचार करा। एकच त्याच्यात वाचला, एकच वाचला, बाकीचे सगळे गेले। आणि वाचला तो असा, तो त्या विमानातनं उतरला आणि चालत गेला। आले देवाजीच्या मनात ते कोणाचे चालेल, याचं नाव आहे प्राक्तन। हे प्राक्तन घेऊन तुम्ही आम्ही सगळेजण आलेलो आहोत। आता हे प्राक्तनाप्रमाणे सगळे भोगायचे आहेत, परंतु
मध्ये काही गॅप आहेत. आपण बघा एखादी डिझाईन काढतो, एखाद्या हॉलमध्ये आपण इनले लावतो, ते इनले काढलं म्हणजे डिझाईन काढली की बाकीची जागा मोकळी असते ना, तशीच आपल्या आयुष्यामध्ये काही जागा मोकळ्या असतात. त्या भरण्यासाठी आपण आपल्याला दिलेल्या आयुधांचा वापर करायचा आणि ते आपण भरून काढायचं. आपल्याला आयुध काय काय दिले आहेत? तर बुद्धी दिलेली आहे, लक्षात ठेवण्याची कला दिलेली आहे, बरं वाईट समजून घेण्याची क्षमता दिलेली आहे, नेतृत्व करण्याचा गुण दिलेला आहे. तुम्हाला पाहिजे तशा प्रकारचं कर्म करण्याचा अधिकार दिलाय आणि तुम्हाला देवच स्वतः माणूस रूप धारण करून गाईड म्हणून येत असतो आणि मार्गदर्शन करत असतो. त्यातला देव ओळखता आला पाहिजे. तर तो गाईड आहे तो दुसरा कोणीच नाही. देव संत रूपी झाला, माझा अभंग आहे, देव संत रूपी झाला भूमीवरीत जग तारण्याला. त्या भूमीवरचं हे जे जग आहे ह्याला तारण्यासाठी देवच संत रूपाने येतो. कधी गजानन महाराजांच्या रूपाने येईल, कधी अक्कलकोट स्वामींच्या रूपाने येईल, कधी शिर्डीच्या साईबाबांच्या रूपाने येईल, कधी आद्य जगद्गुरू रामानंदाचार्यांच्या रूपाने येईल आणि तुम्हाला तो सावरण्याचं काम करत असतो. त्याच्या सल्ल्यानं, त्याच्या मार्गदर्शनानं आपण जर प्रेरित झालो, भारित झालो आणि त्यांनी सांगितलेल्या प्रमाणे जगण्याचा प्रयत्न केला. उदाहरणार्थ मी बघा कसं सांगितलं, तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा. सिंपल सांगितलं संदेश बघा, पण त्याच्यामध्ये सर्व वेदांचं सार आहे. तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा. जगू द्या नाही बोललो मी, जगवा. त्याच्यामध्ये वैज्ञानिक अर्थ वेगळा आहे, आध्यात्मिक अर्थ वेगळा आहे, व्यावहारिक अर्थ वेगळा आहे. विज्ञान, ज्ञान आणि अज्ञान अशी 3 प्रकारची ज्ञान आहे. जे अर्धवट असतं ते अज्ञान, त्याच्यामुळे अंधश्रद्धा पसरतात. जे पूर्णत्वाकडे घेऊन जातो ते ज्ञान, त्याचं नाव आहे अध्यात्म. आणि जे सिद्धांताद्वारे पटलं तरच होय म्हणतं ते म्हणजे विज्ञान. जर सिद्धांत पटवण्यासाठी असक्षम असलो तर ते जरी खरं असलं तरी ते मानत नाही, डिक्लेअर करत नाही. उदाहरणार्थ मन, आपल्याला मन नावाचं इंद्रिय आहे, त्यामुळे मन नावाचं इंद्रिय आपल्याला काय करतं? राक्षस पण बनवतं, वानर पण बनवू शकतं, माणूस पण बनवू शकतं आणि देव पण बनवू शकतं. बघा पाहिजे तर भगवान कृष्ण, कंस आणि भगवान कृष्णाची आई देवकी. देवकी, कंस आणि कृष्ण एकाच फॅमिलीतले 3 मेंबर आहेत. आता ह्या 3 मेंबरना आपण वेगवेगळी नावं देतो. कृष्णाला काय म्हणतो आपण? बोला, देव. कंसाला काय म्हणतो? तुम्हीच सांगताय, राक्षस. आणि देवकीला काय म्हणतो? माणूस. म्हणजे एका शूरसेन नावाच्या राजाची ही मुलं आहेत, सगळी फॅमिली आहे. तर एक माणूस होतो, एक देव होतो आणि एक राक्षस होतो. याचा अर्थ काय? आपल्यामध्येच देव आहे, आपल्यातच वानर आहे, आपल्यातच माणूस आहे आणि आपल्यातच राक्षस आहे. म्हणून आपण बोलतो नाही का, एखादी व्यक्ती अतिशय अत्याचार करते, इतका अमानुष अत्याचार जी व्यक्ती करते अशा व्यक्तीला आपण म्हणतो अरे तो राक्षस आहे, राक्षस, माणूस नाहीच आहे, फक्त दिसायला माणूस आहे पण निव्वळ राक्षस म्हणजे राक्षस आहे, म्हणतो की नाही? त्या हे जे मन आहे ना, हे मन बनवतं आपल्याला असं. आणि एवढी मोठी क्रांती हे मन करतं, परंतु विज्ञान त्याला मानायलाच तयार नाही, त्याच्या अस्तित्वाला विज्ञान मानतच नाही. का? तर विज्ञानाला सिद्धांताद्वारे ते मन पटवून देता येत नाही. त्यामुळे विज्ञान मन नावाचं इंद्रिय आहे हे मानतच नाही, डिक्लेअर नाही करत. मागच्या दरवाज्यानं विज्ञान परवानगी देतं. म्हणून ते सायकोलॉजीचे डॉक्टर,
मानस उपचार तज्ज्ञ विज्ञानानंच तयार केलेले आहेत. अरे मग मानस उपचार तज्ज्ञ का? मनच जर नाही आहे तर मानस उपचार तज्ज्ञ कशाला पाहिजेत? त्यावर ते म्हणतात नथिंग, म्हणजे आम्हाला माहिती नाही का आम्ही केलं एवढं खरंच, पण का ते माहिती नाही. काही गोष्टी ज्या निसर्गामध्ये असतात त्या विज्ञानाला पटवून देता येत नाहीत. मग त्याला काय म्हणतात माहिती आहे का? विज्ञान काय म्हणतं? अकल्पनीय, अनैसर्गिक. गोंडच नावं देतं का? त्याला ते पटवता येत नाही. अध्यात्मशास्त्र मात्र त्याला सांगतं हे अमुकच आहे. म्हणून हे ज्ञान जे आहे हे विज्ञानापेक्षा श्रेष्ठ. प्रभु के श्रवणीय प्रवचन से सभी श्रद्धालु अभिभूत हुए थे. इसके पश्चात सभी ने परम पूज्य रामानंदाचार्य जी के पवित्र चरण कमलों में नतमस्तक होकर आशीर्वाद प्राप्त किए. दूसरी ओर मार्गदर्शन और समाधान प्राप्त करते हुए आनंद व्यक्त किया. समारोह का दूसरा दिन भी भक्ति भाव से अलंकृत था. दोनों ही दिन लगभग 30,000 से भी अधिक श्रद्धालु भक्ति और आस्था के इस पावन पर्व में सम्मिलित हुए थे. इस कार्यक्रम में मंत्री महोदय श्री आकाश दादा पांडुरंग फुंडकर, कामगार कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य व पालक मंत्री अकोला जिला तथा अन्य विशेष अतिथिगण उपस्थित थे. समारोह का आयोजन अत्यंत ही सुव्यवस्थित और अनुशासित तरीके से किया गया था. कार्यक्रम के आखिरी पड़ाव में रामानंदाचार्य जी के विचारों से प्रभावित हुए 538 श्रद्धालुओं ने प्रभु की पवित्र उपस्थिति में उपासक दीक्षा तथा 407 श्रद्धालुओं ने साधक दीक्षा ग्रहण की. सभी कार्यकर्ताओं के सेवाभावी अथक प्रयत्नों के तहत संपूर्ण समारोह अत्यंत सुचारू तरीके से संपन्न हुआ. संध्या समय कार्यक्रम का समापन विदाई आरती के साथ हुआ. जय सिया राम.